परिस्थितीच बदलायला हवी। उसना आणलेला उत्साह आणि आनंद फार काळ नाही टिकायचा। आणि बाबा बघा तुम्ही, याला फार वेळ नाही जावं लागणार, सगळे लवकर निवळतील। अगं पण पिंट्याचं काय मग जान्हवी? अगं मी बोलेन ना श्रीशी, मी समजावीन त्याला। तो पिंट्या विरुद्धची तक्रार मागे घेईल, सगळं काही नीट होईल। व्हायलाच हवं, मला सगळं नीट करायला हवं बाळासाठी, माझ्या आणि श्रीच्या बाळासाठी। बघ बाळा, अशा वेळी रडायचं नाही। हे बाळ, चलो सगळं नीट होईल, सगळं नीट होईल बाळा। संताप संताप होतोय माझा। काय झालं बेबी? वहिनी, मनशांती मिळेल असं काही घडतंय का या घरामध्ये? बिचारी आई, सगळं सहन करावं लागतंय तिला। खरं आहे, जे काय घडलं ते सहन होण्यासारखं नव्हतंच, पण मनस्ताप झालाय तिला, त्याचाच परिणाम आहे हा। आणि तो मूर्ख पिंट्या, या सगळ्याला तोच जबाबदार आहे, आणि त्याची बहीणही। आपल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? पण आता जान्हवीचं काय? हजारदा सांगितलं तिला आतापर्यंत फोन करत जा म्हणून। तिला कळत नाही की न कळल्याचं नाटक करते ती। बेबी, अगं आपणच इतक्या गडबडीत होतो, तिने फोन केला असेल, कळलं नसेल आपल्याला कदाचित। वहिनी, अनेकदा फोन केलाय मी तिला, तिच्या फोनवर कितीतरी मिस्ड कॉल्स असतील माझे, उलटा फोन करता येत नाही। काहीतरी गडबड असेल ग। तेच ना, जी काही गडबड असेल ती फोन करून कळवायला नको का? अडचण काय फक्त तिलाच आहे? इथेही अडचण आहे, काय उपयोग तिचा? आणि हो, ती सहस्त्रबुद्धे होती,